हॅलो स्टुडंट्स, प्रॉब्लेम नंबर 10 सोल्युशनचा आपण सेकंड पार्ट बघतोय. लास्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर 10 साठी आपण बॅलन्स शीटचं ट्रेंड ॲनालिसिस घेतलेलं होतं. आपण त्या प्रॉब्लेमचं इन्कम स्टेटमेंटचं ट्रेंड ॲनालिसिस बघणार आहोत. एकदम छोटासा पार्ट आहे हा. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी इन्कम स्टेटमेंट हे फॉर्मॅटने दिलेलं आहे. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितले नेट सेल लेस कॉस्ट ऑफ सेल म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ग्रॉस मार्जिन म्हणजे ग्रॉस प्रॉफिट लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि तुम्हाला खाली ऑपरेटिंग प्रॉफिट काढून दिलेला आहे. ॲक्च्युली हा फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे, तर आपण त्याला व्यवस्थित फक्त लिहून घ्यायचे. पर्टिक्युलर अमाऊंट आणि 10%. ओके, बेस इयर आपण 2012 अज्यूम करतो. सो आपण बेस इयर तिथे लिहून घेतलेलं. नेट सेल आपल्या फॉर्मॅटनुसार लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट. त्यांनी जसं दिलं आहे तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. आपण त्याच अमाऊंट आणि अमाऊंट आन्सर पण प्रॉपर फॉर्मॅटमध्ये काढून दिलेला आहे. छोटासा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटच्या ऑपरेटिंग प्रॉफिटपर्यंतचा हा प्रॉब्लेम आहे. तर आपण डायरेक्ट याचे 10% कॅल्क्युलेट करूया. आपल्या नेहमीच्या तर आपण सगळे बेस इयर अमाऊंट 100 कन्सिडर केलेलं आहे. आपण 2013 साठी 10% काढूया. 2013च्या अमाऊंटचा विचार करायचा, करंट इयर अमाऊंट आणि बेस इयर अमाऊंट म्हणजे 2012च्या अमाऊंट. सो नेट सेलचं 10% येत आहे 44,000 अपॉन 40,000 इंटू 100. ओके, सो आपल्याला 2013 साठी नेट सेलसाठी पर्सेंटेज मिळतात 110%. ओके, 110%. कॉस्ट ऑफ सेल्ससाठी आपण बघूया. कॉस्ट ऑफ सेल्सची अमाऊंट आहे 36,000, करंट इयर अमाऊंट 36,000, बेस इयर अमाऊंट 30,000 इंटू 100. सो कॉस्ट ऑफ सेल्सचे 10% आपल्याला मिळतात 120%. ग्रॉस प्रॉफिटचे 10% आपण बघूया. ग्रॉस प्रॉफिट आहे 8,000 अपॉन बेस इयर ग्रॉस प्रॉफिट जी पी आहे 10,000 इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला मिळतात 80%. ऑपरेटिंग एक्सपेन्स बघा. ऑपरेटिंग एक्सपेन्स करंट इयरची ऑपरेटिंग एक्सपेन्सची अमाऊंट आहे 2,000 आणि बेस इयरचे आहे 4,000. बरोबर हाफ आहे. सो 50% 10% येणार आहे. आपण तोंडी करू शकतो. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट बघा. 6,000 करंट इयर अमाऊंट आहे आणि 6,000 बेस इयर अमाऊंट आहे. सो अमाऊंट सेम असल्यावर आपले पर्सेंटेज येतात 100%. ओके, 2014 साठी 10% सेम ॲज इट इज. आपण नेहमी जसे कॅल्क्युलेट करतो 48,000. आता 2014च्या अमाऊंटचा विचार करायचा करंट इयर म्हणून आणि बेस इयर आपलं ॲज इट इज 2012. सो 48,000 अपॉन 40,000 इंटू 100 आपल्याला 10% मिळतात 120%. इथे बघा 36,000 आहे आणि 2012ची अमाऊंट आहे 30,000. 36,000 अपॉन 30,000 2013 प्रमाणेच आपल्याला इथे पण 10% मिळतील 120%. जी पीचा 10% आहे 12,000 अपॉन 10,000 इंटू 100. ओके, सो आपल्याला जी पीचे 10% मिळतात 120%. ऑपरेटिंग एक्सपेन्सेससाठी 3,600 अपॉन 4,000 इंटू 100 90%. आणि ऑपरेटिंग प्रॉफिटसाठी लास्टली 8,400 अपॉन 6,000 इंटू 100 140%. ओके, तर अशा तऱ्हेने हा प्रॉब्लेम नंबर 10 होता की बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस दोन्ही स्टेटमेंट सॉल्व करायला आले तर आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपल्या फॉर्म्युलानुसार करंट इयर अमाऊंट अपॉन बेस इयर अमाऊंट इंटू 100 या फॉर्म्युलानुसार आपण 10% काढायचे आणि त्याच्या अगोदर आपण आपलं बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं.